So welcome to this फोर्थ लेक्चर ऑफ बेसिक फोर्थ. आजचं आपलं चौथं लेक्चर आहे. सो एसएपी इन मराठी हा जो एक आपण यज्ञ मांडलेला आहे किंवा आपण जो एक एसएपी इन मराठी हा जो प्रयोग करतोय साधारण 48 अवर्सचा, त्यामध्ये आपण एसएपी एफ आय ची ओळख करून घेणार आहोत. एसएपी एफ आय हे खूप मोठं आहे, पण कमीत कमी आपल्याला हा सब्जेक्ट माहिती होईल आणि त्याचं त्याचं एक्झॅक्ट काय रूट आहे ते आपल्याला समजेल. ओके, कालच्या सेक्शन मध्ये आपण कंपनी म्हणजे काय ते डिस्कस केलं, कंपनी कोड म्हणजे डिस्कस केलं. ओके, आणि तेच डिस्कशन आता आपण कंटिन्यू करायचंय आणि त्याचं प्रॅक्टिकल कन्फिगरेशन पण आज आपण करायचं. कंपनी कंपनी कोड त्यांचं प्रॅक्टिकल कन्फिगरेशन करायचं. फक्त एकच आठवण किंवा उजळणी की कंपनी कोड जे असतात ते लिगल रिक्वायरमेंट नुसार असतात. कारण प्रत्येक बिझनेसचं, प्रत्येक लाईन ऑफ ऍक्टिव्हिटीचं सेपरेट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट हे गव्हर्नमेंटला सबमिट करावं लागतं, शेअर होल्डर्सना पण द्यावी लागते. त्यामुळे जर टाटा मोटर्स हे कम्प्लीट सेपरेट जर विंग असेल, बिझनेस फंक्शन असेल, लाईन ऑफ ऍक्टिव्हिटी असेल, टाटा हॉटेल अनादर असेल, दुसरं कुठलं तरी असेल, तर प्रत्येक या त्यांच्या ऍक्टिव्हिटीसाठी, प्रत्येक लाईन ऑफ बिझनेससाठी सेपरेट कंपनी कोड आपण केला पाहिजे. आणि मग त्या कंपनी कोडचा एकत्रित परिणाम जर आपल्याला बघायचा असेल तर त्यासाठी आपण कंपनी फॉर्म करायला पाहिजे. ओके, हे काल आपण बघितलं होतं. सो आता मी एसएपी मध्ये पहिल्यांदा लॉग इन करतो. त्यासाठी मी काय करणार, माझ्या स्क्रीनवर जो एसएपीचा जो लॉग ऑन आहे त्याला मी डबल क्लिक करणार. डबल क्लिक केल्यानंतर मी माझा जो काही लॉग इन आय डी आणि पासवर्ड असेल तो त्याच्यामध्ये टाकणार आणि देन आय कॅन एंटर इन टू द सिस्टीम. ओके, सो आय गो टू, हा आपला एसएपीचा आयकॉन आहे. ओंकार, कॅन यू सी दिस आयकॉन? ओंकार, पायल, ऑल ऑफ यू कॅन प्लीज कन्फर्म. हो सर. तो हा जो आयकॉन आहे ना, इथे खाली एसएपी लोगोन जे लिहिलंय त्याला मी डबल क्लिक करतो. सो आपला लॉग इन पॅड ओपन झाला. हा जो आपला लॉग इन पॅड आहे तो ओपन झाला. इथे आपलं सर्व्हर आहे त्याला मी डबल क्लिक करतोय. ओके, इथे आपल्याला सिग्नेचर करायचंय म्हणजे लॉग इन करायचंय. युजरसाठी मी काय करतो, बॅकस्पेस करतो. तो हा माझा युजर आय डी आहे, क्लायंट नंबर 800 आहे आणि जो पासवर्ड आहे माझा तो पासवर्ड मी इथे टाईप करतो. हा पासवर्ड आपल्याला अल्फा न्यूमरिक असू शकतो आणि आपण तो बघितलाय की केस सेन्सिटिव्ह असतो. तो पासवर्ड मी जेव्हा टाईप करीन तेव्हा तुम्हाला फक्त काहीतरी टाईप होतं असं दिसणार, पण पासवर्ड दिसणार नाही. ओके, सो माझा पासवर्ड मी एंटर केला आणि नाऊ आय एम इन टू एसएपी इझी ऍक्सेस. ओके, तो एसएपी इझी ऍक्सेस मध्ये माझ्या फेवरेट्स मध्ये मी IMG ला ऍड केलेला आहे किंवा SPRO ला ऍड करून ठेवलेला आहे. त्याचा जो पाथ होता तो आपण इथून टूल्स मधून त्या दिवशी जाऊन बघितला होता. ऑलराईट, सो याला मी डबल क्लिक करतो. आय डबल क्लिक ऑन दिस. ओके, सो आता ही जी स्क्रीन ओपन झाली ही ट्रुली स्पीकिंग आपली सुरुवात आहे. या स्क्रीनला IMG स्क्रीन म्हणतात, SPRO म्हणतात, कस्टमायझिंग स्क्रीन म्हणतात किंवा कन्सल्टंट स्क्रीन म्हणतात. हे जे डेली युजर्स असतात एसएपीचे त्यांना ही स्क्रीन कधी दिसत नाही, त्यांना कदाचित माहिती पण नसतं. त्यामध्ये आता आपलं कॉन्फिगरेशन आपल्याला करायचंय. आपली कंपनी कुठली, आपला कंपनी कोड कुठला
आपलं अकाउंटिंग इयर काय असणार, आपले जनरल लेजर मास्टर्स काय असणार, हे आपल्याला ठरवायचं आहे ना. सो सिस्टीम अलाउज अस टू डू दॅट कॉन्फिगरेशन. सो इथे मी एस रेफरन्स आय एम जीला डबल क्लिक करतो. ऑल राईट. देन आय गो टू हिअर एंटरप्राइज स्ट्रक्चर. आपल्या कंपनीची आपल्याला आणि कंपनी कोडची आपल्याला स्थापना करायची, थोडक्यात एस्टॅब्लिशमेंट करायचे किंवा एस्टॅब्लिश करायचे. सो हा जो बारीक एक त्या ॲरो आहे त्याला मी क्लिक करतो. देन नेक्स्ट पाथ इज डेफिनेशन. देन नेक्स्ट इज फायनान्शियल अकाउंटिंग. आणि इथे डिफाईन्ड कंपनी आहे, हे क्लॉक आहे, डिफाईन्ड कंपनी आहे. इथे जेव्हा आपण राईट क्लिक करतो तेव्हा त्याचा ट्रान्झॅक्शन कोड आपण इकडे बघू शकतो. सो दॅट इज OX15, हे आपण काल बघितलंय, राईट. सो आय गो टू बॅक आणि याला डबल क्लिक करतो. सो आता आपली कंपनी जी आहे ती आपण अजून एस्टॅब्लिश केलेली नाहीये. त्यामुळे मला हे न्यू एंट्रीज नावाचं जे फील्ड आहे, लेबल आहे, त्यावर मला क्लिक करावं लागेल. सो न्यू एंट्रीजला मी क्लिक करतो आणि आपल्या कंपनीचं मला काही नाव द्यायचंय. सो फॉर एक्झाम्पल आपण कंपनीचं नाव देऊया MD02. ओके, MD02 आणि FB. ओके. सो आय थिंक आय एम थिंकिंग लाईक दिस की ते 6 कॅरेक्टरचं फील्ड आहे, 6 कॅरेक्टर्सचं. सो त्याच्यामध्ये MD म्हणजे माझे इनिशियल्स आहे, 02 म्हणजे फेब्रुवारी महिना आहे आणि FB म्हणजे फेब्रुवारीसाठी. सो थोडक्यात आपल्या हे स्पंदनात आपण ठेवतोय की आपले इनिशियल्स विच वॉज द मंथ, आणि त्या मंथचं आपण, कारण 6 कॅरेक्टरचं असल्यामुळे मी FEB असं लिहू शकत नाही, आय कॅनॉट. 6 कॅरेक्टरचं फील्ड आहे. इथे पुढे देताना त्याचं काहीतरी नाव देणार मी, MD ग्रुप ऑफ कंपनीज. मग इथे त्यांनी काय केलं असेल, टाटा लिहिलं असेल, टाटा ग्रुप ऑफ कंपनीज असं केलं असेल. त्यानंतर हे कंपनीचं दुसरं काही नाव असेल आपल्या, तर ते तिथे घ्यायचं. काही लोकांची सवय असते, एक नाव हे आहे, दुसरं नाव टोपण नाव काहीतरी असतं. आपल्या बाबतीत तसं काय नाहीये. इथे जे फील्ड पर्टिक्युलरली आपल्याला जे मॅन्डेटरी वाटतं किंवा लिहिणं आवश्यक वाटतं ते आपण आता सध्या इथे नोट करूया. ओके. सो स्टेट वगैरेची काही जास्त गरज वाटत नाही मला. पोस्ट ऑफिस सिटी पुणे लिहितो मी. कंट्री, हा तर बघा इथे हा जो आहे ना, इथे मला कुठला ड्रॉप बॉक्स मिळत नाहीये. ड्रॉप बॉक्स, इथे ड्रॉप बॉक्स नाहीये, पण इथे ड्रॉप बॉक्स आहे बघा, इथे खाली हा ड्रॉप बॉक्स आहे. तो मला अजून आतमध्ये जाऊन देऊ शकेल, कारण SAP इज यूज इंटरनॅशनली. त्यामुळे जो युजर किंवा जो कॉन्फिगरेटर ज्या देशामध्ये हे कॉन्फिगरेशन करत असतो, त्या कंट्रीचा, त्या देशाचा एक कंट्री कोड असतो, तो तिकडे एंटर करणार. पण बाकी स्ट्रीट PO बॉक्स हे जगाच्या पाठीवर कुठेही गेलं तरी हे सगळे इफेक्ट्स बदलू शकतात. त्यामुळे कंट्रीच्या इथे सपोज मी जर ऍक्च्युली आय शुड राईट आय एन स्टँड्स फॉर इंडिया. आय एन लिहिल्यानंतर लगेच तिकडे कंट्री IN आणि इंडिया असा आला. ओके. पण जस्ट एक तुम्हाला दाखवण्यासाठी इथे मी ह्या बॉक्समध्ये F4 करतो. F4. सो F4 केल्यानंतर या सगळ्या 241 एंट्रीज आपल्याला इकडे दिसत आहेत बघा. म्हणजे ह्या सगळ्या कंट्रीज आहेत, या अख्ख्या जगाच्या पाठीवर असलेले सगळे देश. एवढे सगळे देश जे आहेत ते, रशिया पण आलं होतं मध्ये. सोमालिया म्हणजे आफ्रिकेमधला एक देश आहे, खूप गरीब, म्हणजे त्या देशामध्ये खूप अराजकता आहे. म्हणजे इथे तुम्हाला दिसेल की आपण ज्याला अनस्टेबल कंट्री म्हणतो,
अनस्टेबल कंट्रीमध्ये या सोमालियाचा खूप पहिला नंबर लागतो. आता जे आपल्या नौदलाने हल्ला करून ज्या चाचांना पळून लावलं, पाकिस्तानचे 19 खलाशी आणि इराणचे काहीतरी 8 प्रवासी त्यांना वाचवलं, तर हे जे चाचे होते त्या हे सोमालिया या देशाचे होते. इथिओपिया, सोमालिया हे आफ्रिकन मधले कंट्री. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की इकॉनॉमिकली बॅकवर्ड कंट्रीज मध्ये पण हा डेफिनेटली, कारण त्यांच्या देशात पण काही इंडस्ट्री असतीलच ना. टर्की आहे, UAE आहे, दुबई, युक्रेन. ओके. सो हे सगळे देश आहेत, त्याच्यामध्ये आपला IN इंडिया पण आहे. ऑल दॅट. ओके. आणि मला जर हा IN आहे, मला जर तो फाइंड आउट करायचा असेल तर इथं फाइंड नावाचं बटन आहे, आणि तिकडे मी IN केलं तर मला लगेच ते मिळू शकतं, है ना. हा. आता IN केल्यानंतर काही मिळालं नाही, परत एकदा सेकंड. ओके, आय थिंक दिस इज अ डिफिकल्ट मेथड देन या पर्टिक्युलर ऑपरेशनसाठी. त्यामुळे आपण इथे इथे जाऊन स्ट्रेट अवे त्याला हॉवर करायचं, किंवा ती स्क्रीन आहे ती आपण खालीवर करायची, आणि आपण इथे IN लिहूया. ओके. लँग्वेज की इंग्लिश, कॅन से लँग्वेज की इंग्लिश. इथे पण मी F4 करून बघतो. हे बघा, हे इंग्लिश आहे. ओके. वेगवेगळ्या लँग्वेजेस आहेत, तर टोटल 44 लँग्वेजेसमध्ये SAP आहे. टोटल 44 लँग्वेजेसमध्ये SAP आहे, कारण लँग्वेज कीज आपल्याला 44 सापडतात. देश होते 241, 241 देश होते. कारण त्या 241 पैकी बहुतांशी देशामध्ये इंग्लिश चालत असेल. कारण जर आपण बघितलं तर आपल्या आशियामध्येच भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, बर्मा किंवा अफगाणिस्तान, हे सर्व देश आहे, श्रीलंका, या सर्व देशांमध्ये इंग्लिश सगळ्यांना समजतं. त्यामुळे तसं आफ्रिकन कंट्रीजमध्ये सुद्धा जेव्हा हे ब्रिटिश, पोर्तुगीज, डच, फ्रेंच लोक विस्तारवाद करण्यासाठी गेले होते, तर आफ्रिकन लोकांना देखील इंग्लिश येतं, है ना. पण युरोपियन कंट्रीज जे आहेत त्याच्यामध्ये शक्यतो इंग्लिशला ते म्हणतात की इंग्लिश आमची भाषा नाही. मग रशियन लोक रशियन बोलतात, जर्मन लोक जर्मन बोलतात. त्यामुळे डिपेंडिंग अपॉन दी नेसेसिटी इथे 44 लँग्वेजेस दिसत आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला डी म्हणजे जर्मन आहे, लक्षात ठेवा. DE जर्मन. आपला काही संबंध नाही त्याच्याशी, पण लक्षात ठेवून द्या, कारण कुठे काही काही नोट्स येतात ना, त्याच्यामध्ये ही लँग्वेज येऊ शकते. सो इंग्लिश. आणि करन्सी इज INR. सो इथे मी INR लिहितो. आय एन आर केल्यानंतर इंडियन रुपीज हे असं आलेलं आहे इकडे ऑलरेडी. ओके. आणि जर आपल्याला इथे करन्सी माहिती नसेल तर इथे F4 करायचं आणि फाइंड आउट करायचं. ऑलराईट. आय थिंक ही एकच स्क्रीन दिसते, म्हणजे इथे आपण ही कंपनी आपण फॉर्म करतोय. कंपनी का फॉर्म करतोय, तर आपले कंपनी कोड आपण इथे प्रॅक्टिस पर्पजसाठी एकच कंपनी कोड फॉर्म करणार आहोत. फॉर प्रॅक्टिस पर्पज एकच कंपनी कोड फॉर्म करणार आहोत. पण रिअल लाईफ मध्ये 4 कंपनी कोड पण असू शकतात, 4पेक्षा जास्त पण असू शकतात. एनी नंबर ऑफ कंपनी कोड्स आर पॉसिबल, एनी नंबर ऑफ. जितके आपले बिझनेसेस असतील तर प्रत्येक बिझनेससाठी आपल्याला सेपरेट कंपनी कोड करता येतो. ओके. पण प्रॅक्टिस पर्पजसाठी आपण एक समजण्यासाठी म्हणून आपली जरी कंपनी कोड आपला एकच असला, किंवा आपण एकच कंपनी कोड फॉर्म करणार असलो, तरी पण एक अंडरस्टँडिंग पर्पजसाठी आपण कंपनी पण फॉर्म केली. ऑलराईट. आता हे जे सगळं इथे केलंय त्याच्यामध्ये जर काही डिफेक्ट असेल, फॉर एक्झाम्पल एरर असेल, तर ती मला अशी पटकन समजणार नाही. ओके. म्हणून मी काय करतो, एकदा ह्याला एंटर करतो. एंटर केल्यानंतर एरर असेल तर मला एरर मेसेज मिळेल, त्या दिवशी आपण बघितलं होतं. सो मी याला एंटर करतो. हा. एंटर केल्यानंतर एव्हरीथिंग इज ओके. इथे मी एंटर केलं, तसं काही प्रॉब्लेम आला नाही. त्यामुळे इथे वरती हे सेव्हचं जे बटन आहे, सेव्हला मी क्लिक करतो. ओके. आता सेव्हला क्लिक केल्यानंतर इथे प्रॉम्प्ट फॉर कस्टमायझिंग रिक्वेस्ट असा एक डायलॉग बॉक्स आला. ओके. अशी एक इन्फॉर्मेशन आली, एक टेबल आलं, प्रॉम्प्ट फॉर कस्टमायझिंग रिक्वेस्ट.
आपण काय करतोय, कस्टमायझिंग करतोय. म्हणजे हे कस्टमायझिंग सुरुवातीला आपण डेव्हलपमेंट सर्व्हरमध्ये करत असतो. मग डेव्हलपमेंट सर्व्हरमधून ते क्वालिटी सर्व्हरमध्ये आपण शिफ्ट करतो. हे सगळं आपण डिस्कस केलेलं आहे. आणि क्वालिटी सर्व्हरमध्ये त्याच्या सर्व यशस्वी चाचण्या झाल्यानंतर सगळ्या युजर्सनी आपल्याला ऑल इज वेल, गो अहेड असा सिग्नल दिल्यानंतर मग आपण काय करतो, मग आपण क्वालिटी मधला जो डेटा असतो तो आपण प्रोडक्शनमध्ये मूव्ह करत असतो. सो जे जे आपण कॉन्फिगरेशन करत असतो ते या पर्टिक्युलर जे फील्ड आहे V_T880 किंवा ही जे हे सगळे रिक्वेस्ट असतात, या रिक्वेस्ट त्या पर्टिक्युलर फील्डमध्ये काय होत असतात, सेव्ह होत असतात, सेव्ह. आणि मग ते पुढच्या ह्याच्यामध्ये क्वालिटीमध्ये त्याचं काय होतं, ट्रान्सफर होतं. ओके. सो आता हे जे इथे काय दिसतंय, FI कॉन्फिगरेशन फॉर कंपनी कोड MD68 म्हणून दिसतंय. ऑलराईट. सो आता ह्याला MD68 जे आहे ते ऍक्च्युली कुठल्या तरी दुसऱ्या कंपनी कोडसाठी मी केलंय. हा, इथे हा जो मला दिसतोय हा क्रिएट रिक्वेस्ट म्हणून डायलॉग बॉक्स आहे. क्रिएट रिक्वेस्ट असा डायलॉग बॉक्स आहे. तर मी आता काय करणार आहे, इथे आय एम गोइंग टू से, जस्ट अ मिनिट, आय एम गोइंग टू से, वहीमध्ये लिहून घेते. आय एम गोइंग टू से FI कॉन्फिगरेशन. ओके. FI कॉन्फिगरेशन फॉर कंपनी कोड MD02. MD02 असं मी म्हणणार आहे. कारण आत्ता आपण जे फॉर्म करतोय ती कंपनी आहे. त्या कंपनीचे कॅरेक्टर 6 आहेत, 6. आणि कंपनी कोडचे 4च असतात. त्यामुळे मला त्याचं भान ठेवलं पाहिजे की कंपनी कोडचं मी कॉन्फिगरेशन करतोय. ऑलराईट. कुठल्या कंपनी कोडसाठी कॉन्फिगरेशन करतोय, तर MD02 साठी करणार आहे. त्यामुळे मला रिक्वेस्ट इकडे क्रिएट करायला लागेल. ओके. सो या क्रिएट रिक्वेस्टवर मी क्लिक करतो आणि इथे शॉर्ट डिस्क्रिप्शन आय एम रायटिंग की FI कॉन्फिगरेशन, जस्ट अ मिनिट, FI कॉन्फिगरेशन फॉर कंपनी कोड. अजून आपण कंपनी कोड आपला बनवलेला नाहीये, पण आपला जो बनवायचा आहे टार्गेट कंपनी कोड आपल्याला जो बनवायचा आहे तो MD02 असणार आहे. ऑलराईट. सो इकडे मी लिहिलं MD02 आणि इकडे हे सेव्हचं बटन आहे बघा. बाकी मला काही करायचं नाहीये. ओके. बाकी करायचं नाही. हा माझा युजर आयडी आहे, हा आपला क्लायंट नंबर आहे. सो आय थिंक हे जे सेव्ह आहे हे कट आहे आणि हे कॅन्सल आहे. आपल्याला सेव्ह करायचंय. सो या सेव्हवर मी क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर आता इथूनचं नाव बदललं बघा. दिस हॅज बिकम शॉर्ट डिस्क्रिप्शन FI कॉन्फिगरेशन फॉर कंपनी कोड MD02. ओके. आणि आता हे मी इथे काय करणार, कंटिन्यू करणार. डेटा वॉज सेव्ड. कॅन यू सी दिस मेसेज, डेटा वॉज सेव्ड? ओंकार, हो सर. Onkar, can you see this message? हो. Okay, you can see this message. All right, fine. And Sanika as well as Payal. म्हणजे आपण आता काय केलं, आपण कंपनी फॉर्म केली आपली. या कंपनीच्या अंडर, या कंपनीच्या खाली किती पण कंपनी कोड असू शकतात. आपल्या कंपनी कोडचं थोडक्यात सायलेंटली आपण नाव पण ठरवलं MD02. आणि आपल्या कंपनीचं नाव MD02FB. FB स्टँड फॉर फेब्रुवारी. फेब्रुवारीचं अंकामध्ये 02 हे काहीतरी आपण नाव दिलं MD02. इथे आपण ह्याच्यावर आपल्याला बंधन नाहीये, 6च कॅरेक्टर पाहिजे. त्यामुळे आपण इथे MD ग्रुप ऑफ कंपनी जसं काय नाव दिलं, तुला काय दुसरं हे पण देऊ शकतो आपण, हे जे आहे ते पण देऊ शकतो. ऑलराईट. ओके. सो आपलं कंपनी इज फॉर्म. ऑलराईट. आता इथे मला जर न्यू सेशन ओपन करायचं असेल तर न्यू सेशन मध्ये जाऊन मी इथे बघू शकतो. ओके. इथे बघू शकतो की न्यू विंडो वगैरे वगैरे वगैरे. सो जस्ट एक
क्युरियासिटी म्हणून जाऊन बघतो आणि इथे फक्त टाईप करतो OBY6. OBY6. OBY6 असं मी टाईप केलं. OBY6 टाईप केल्यानंतर एंटर करतोय आणि इथे टायटल असं दिसतंय कंपनी कोड ग्लोबल डेटा. म्हणजे आपल्या कंपनी कोडचा MD02चा जे ग्लोबल पॅरामीटर्स आहेत, म्हणजे जे आपल्या कंपनी कोडसाठी जे लागू असणार आहे, जे कॉन्फिगरेशन आपल्या कंपनी कोडसाठी लागू असणार आहे, त्याला इथे आपल्या कंपनी कोडचा ग्लोबल डेटा असं म्हणतात. कारण तो आपल्या कंपनीला ऑन ग्लोबल बेसिस आपल्याला तो ऍप्लिकेबल होणार आहे. वॉट एव्हर कॉन्फिगरेशन्स वी आर गोइंग टू डू, that will be applicable for our company code on a global basis. ओके. तर इथे आपली हे प्रत्येक कंपनी कोडचं आता फॉर एक्झाम्पल आपण एक काम करूया. इथे मी MD68 बघतो. MD68चं काय कॉन्फिगरेशन आहे. MD68. ओके. MD68 इकडे आला वरती. ज्यावेळेला आपण पोझिशनवर जातो आणि ते सिलेक्शन करतो, तर त्या सर्व लिस्टमधून जे सिलेक्टेड जे कंपनी कोड असतो तो फर्स्ट लाईनवर येतो. त्याला मी डबल क्लिक करतो. डबल क्लिक केल्यानंतर हा त्या कंपनी कोडचा हा ग्लोबल डेटा आहे. ग्लोबल डेटा म्हणजे फॉर दिस कंपनी दिस विल बी ऍप्लिकेबल ऑन अ ग्लोबल बेसिस. त्याचा कंपनी कोड MD68 आहे. ओके. त्याची कंट्री की इंडिया आहे. करन्सी त्याची US आहे, युरो आहे. म्हणजे त्यांनी काय केलंय, त्यावेळेला कंपनी कोड फॉर्म करताना युरो करन्सी ठेवले. चार्ट ऑफ अकाउंट MD68 आहे. कंपनी MD6368 आहे. ओके. फिस्कल इयर वरायंट ते काहीतरी दिसतंय TR. पोस्टिंग पिरियड वरायंट 1010. सो आपल्या नेक्स्ट स्टेपमध्ये फिस्कल इयर वरायंट, पोस्टिंग पिरियड वरायंट, फील्ड स्टेटस वरायंट हे शब्द वारंवार येणार आहेत नंतर. इमिजिएट अगदी उद्यापासूनच सुरुवात होणार आहे. ओके. सो हे जे जे आपण सेटिंग करणार आता ते आपल्या ह्या OBY6 नावाचा जो ट्रान्झॅक्शन कोड आहे, त्या OBY6 मध्ये आपल्या कंपनीचं ग्लोबल सेटिंग जे आहे, ग्लोबल डेटा सेटिंग जे आहे, कॉन्फिगरेशन आहे, ते आपल्याला दिसत राहणार आहे. पण आता इथे आपण MD02 जर करायला गेलो तर ते आपल्याला काही दिसणारच नाही. MD02 जर आपण करायला गेलो तर दिसणार नाही. का बरं? मी करून बघतो एक मिनिट. MD02 आय एम नॉट शुअर, पण बघून. MD02 हो, इथे MD02 आपला कंपनी कोड आला. कंपनी नेम MD02 आणि याला मी डबल क्लिक करतो. बघा फक्त ना इथे तुम्ही बघाल तर आय थिंक तसं फक्त कंपनी कोड MD02 फक्त दिसतोय. बाकी सगळं ब्लँक आहे. बाकी सगळं ब्लँक आहे. आता हा कंपनी कोड इथे का आला? कंपनी कोड का आपण अजून एस्टॅब्लिश केलंय का? ओंकार, आपण कंपनी कोडचं कॉन्फिगरेशन केलं का? नाही केलं आपण. पण आपण जेव्हा कंपनी फॉर्म करत होतो ना, त्या कंपनी फॉर्म करत असताना त्या कंपनीला जेव्हा आपण सेव्ह करायला गेलो, राईट, त्या कंपनीला जेव्हा आपण सेव्ह करायला गेलो त्यावेळेला आपल्याला एक रिक्वेस्ट बॉक्स आला होता आणि त्या रिक्वेस्ट बॉक्समध्ये आपल्याला आपण असं लिहिलं होतं की दिस इज FI कॉन्फिगरेशन फॉर कंपनी कोड MD02. ऑल राईट, असं आपण लिहिलं होतं. हेच जर आपण हे सगळं जे ब्लँक दिसतंय इकडे, ब्लँक, कम्प्लीट ब्लँक, ते आत्ता जेव्हा आपण नो पोस्टिंग जर पॉसिबल इथे सरळ क्लिअर म्हटलं तरी हे सगळे जे आता बघा हे सगळे निळ्या रंगामध्ये दिसायला लागले. हे सगळे निळ्या रंगामध्ये दिसायला लागले. आता थोडं मागे जायचा प्रयत्न केला तर, कारण सिस्टम इज आस्किंग मी
की लुक, ऑल दिस नो पोस्टिंग आर पॉसिबल विदाउट फिजिकल इयर व्हरायंट्स. म्हणजे जोपर्यंत तुम्ही फिजिकल इयर व्हरायंट, हा बघा इथे हा फील्ड स्टेटस व्हरायंट आहे. ओके, फील्ड स्टेटस व्हरायंट आणि इथे फिजिकल इयर व्हरायंट आहे. फिजिकल इयर व्हरायंट म्हणजे थोडक्यात तुमचं इयर एंडिंग काय आहे? डिसेंबर आहे का? जानेवारी टू डिसेंबर आहे का? का एप्रिल टू मार्च आहे का तुमचं इयर एंडिंग? तर आपल्याकडे इयर एंडिंग काय असतं? एप्रिल टू मार्च. सो फिजिकल इयर व्हरायंट जिथपर्यंत तुम्ही निश्चित करत नाही तिथपर्यंत तुम्हाला पोस्टिंग याच्यामध्ये करता येणार नाही. तर हा जो आहे हा मेसेज कुठला मेसेज आहे? इट्स अ वॉर्निंग मेसेज लाईक. ओके, हा वॉर्निंग मेसेज आहे. हा मला फक्त वॉर्निंग देतोय. ऑलराईट, हा मला फक्त वॉर्निंग देतोय की हे शक्य नाहीये. ओके, पोस्टिंग पॉसिबल नाहीये. ओके, सो मी काय करतो, हा वॉर्निंग मेसेज असल्यामुळे तुम्हाला तसं काय फार मोठा धोका किंवा फार मोठा त्रास देणार नाहीये. मी एकदा एंटर करतो, जस्ट बघतो काय होतंय. नथिंग इज हॅपनिंग. काही होत नाहीये, कारण बघू इथे करून बघू. हो, येस, करेक्ट. मी जेव्हा सिस्टीम वरती जेव्हा मी क्लिक केलं तेव्हा त्यावेळेला तो मला त्यांनी अलाव केलं. खाली इकडे कुठेतरी करत होतो त्यावेळेला डेफिनेट, बिकॉज आय वॉज नॉट इन सिस्टीम, मी तिकडे खाली होतो. याला ओपन केलं तर परत आपल्याला तेच दिसणार की आतमधलं सगळं कॉन्फिगरेशन आहे. हे सगळं कॉन्फिगरेशन आपल्याला जे जे नेसेसरी आहे, आवश्यक आहे, ते कॉन्फिगरेशन करेपर्यंत आपल्याला पोस्टिंग करता येणार नाही. ओके, हा, ऑलराईट. जस्ट अ मिनिट, हा, जस्ट अ मिनिट. ऑलराईट. हा, तर मी काय म्हणत होतो की आपलं हे सगळं ह्याच्यामध्ये जे आवश्यक असलेलं जे सेटिंग आहे, ओके, ते आवश्यक असलेलं सेटिंग जिथपर्यंत आपण कॉन्फिगरेशन ते करत नाही तिथपर्यंत आपल्याला ऍक्च्युली ट्रुली स्पीकिंग ज्याच्यामध्ये फिजिकल इयर व्हरायंट हा तर अत्यावश्यक आहे, व्हेरी व्हेरी इसेन्शियल. बाकीचं अगदी सगळंच्या सगळं इथे काय करायची गरज नाहीये, पण जे मिनिमम बेअर मिनिमम नेसेसरी आहे ते आपल्याला करायचे. राईट, ओके. सो हा OB-Y6 हा जो ट्रान्झॅक्शन कोड आहे तो आपण परत एकदा रिव्हिजिट करूया. ऍक्च्युली आपल्या कंपनी कोडचा उल्लेख आपण फक्त केला त्या सेटिंग्स मध्ये. ओके, त्याद्वारे हे आपल्याला इथे दिसतंय आता. ऑलराईट, आता मी इथे परत काय करतो, न्यू सेशनला जातो आणि लेट मी चेक आपला पहिला जो आपली जी स्क्रीन होती, येस, ही स्क्रीन. ओके, तर या स्क्रीनला आपण व्हिजिट केलं होतं मगाशी आणि आपलं सेव्हिंग ऑलरेडी, आपलं सेटिंग ऑलरेडी झालेलं आहे कंपनी कोडचं, आय एम सॉरी, कंपनीचं. आता आपल्याला काय फॉर्म करायची, आपला कंपनी कोड फॉर्म करायचा आहे. राईट, सो मी इथे बॅकला येतो. बॅक, परत एकदा बॅक. चला, सो आपल्या डेफिनेशन्स मध्ये फाईल कंपनी, डिफाईन कंपनी ही डेफिनेशन आपण किंवा आपण डिफाईन केली कंपनी. हा, आता खाली आपल्याला दिसते डिफाईन क्रेडिट कंट्रोल एरिया, त्याच्या खाली दिसते एडिट कॉपी डिलीट चेक कंपनी कोड. ओके, सो इथे हे क्लॉक लाईक सिम्बॉल इज देअर, म्हणजे हे डेस्टिनेशन आहे. ओके, हा शेवटचा टप्पा आहे. इथे एकदा हा ट्रान्झॅक्शन कोड बघण्यासाठी मी परत काय करतो, राईट क्लिक करतो, डिस्प्ले टेक्निकल इन्फॉर्मेशन, आणि देअर आफ्टर आय कॅन से हे जे डॉक्युमेंट नेम आहे, हे डॉक्युमेंट नेमच्या समोर OX02 असं दिसतंय बघा, OX02. ओके, सो पाथनी जर जायचं नसेल आपल्याला तर ट्रान्झॅक्शन कोड डायरेक्ट आपण कमांड एरियामध्ये OX02 आपण जर एंटर केला तर तर डेफिनेटली आपण परत या स्क्रीनवर येऊ जे आता आपलं काम चाललंय ते. ऑलराईट, सो परत बॅक जातो आणि याला मी डबल क्लिक करतो. ओके, सो आता आपल्याला काय करायचं, नवीन कंपनी कोड करायचं. ओके, काल मी तुम्हाला कॉपी कसं करायचं ते तुम्हाला सगळे स्क्रीनशॉट दाखवले. ओके, सगळे स्क्रीनशॉट तुम्हाला मी दाखवले आणि तुम्हाला गो थ्रू करायला सांगितलं होतं. तुम्ही गो थ्रू केलं का काल? पायल, कालचे स्क्रीनशॉट गो थ्रू केले का? हो सर. हा,
त्या दिवसाचं आपलं जे होईल ना ते तुम्ही एकदा व्यवस्थित गो थ्रू केलं, तुमचे काही ऑब्झर्वेशन्स काही नोट्स वगैरे काढल्या तर तुम्हाला खूप फायदा होईल याचा. ओके, आता एंड ऑफ दिस सेशन मी तुम्हाला हा जो सर्व्हर आहे हा सर्व्हर कसा ऍक्सेस करायचा ते पण सांगेन. हा का ऑनलाईन वगैरे मिळत नाही, आपल्याला थोडासा खर्च करावा लागतो त्यासाठी. तर आज मी त्या सरांशी बोललोय. ओके. तर ते आपल्याला प्रोव्हाइड करतील खूप लोएस्ट कॉस्टमध्ये. ते आपण नंतर बोलूया त्याच्यावर. ओके, आता मी काय करतो इथे जे कॉपी डिलीट हा सिलेक्ट ऍक्टिव्हिटी आहे. सिलेक्ट ऍक्टिव्हिटी म्हणजे या दोघांपैकी कुठली ऍक्टिव्हिटी तुम्हाला करायची आहे. तर आय से ओके कॉपी डिलीट. ऑलराईट. सो यामध्ये आय थिंक आय शुड कम बॅक आणि लेट मी एडिट कंपनी कोड डेटा काय बघूया. हो, ओके. काल आपण कॉपीवर केलं होतं. काल कॉपी करायचं आपण असं म्हणत होतो, पण कॉपी किंवा कुणाची करायची. तर आपला कंपनी कोड जर एक्झिस्टन्स मध्ये असेल, आपला कंपनी कोड जर ऑलरेडी एखादा एस्टॅब्लिश असेल, तर त्याच कंपनी कोडमध्ये असलेलं जे सेटिंग्ज आहे ते जर आपण नवीन कंपनी कोडकडे ओढून घेतलं, तर आपल्या कंपनी कोडमध्ये आणि नवीन कंपनी कोडमध्ये साधर्म्य असेल तर आपण तसं करणार. पण इथे बाकीचे जे कंपनी कोड दिसत आहेत त्याचे आपल्याला एक्झॅक्ट काय आयडिया नाहीये. सो दॅट्स वाय आपण कंपनी कोड आपला जो क्रिएट करतोय आता, इंडिपेंडंट टॅक्सेबल युनिट आपण जो बनवणार आहे, त्यासाठी इथे न्यू एंट्रीज म्हणून आपण एक काम करूया. आपला MD02 सापडतोय का बघूया इकडे. MD02. ओके. ओके. सो MD02 हा कंपनी कोड इथे आपल्याला इथे सापडला. ओके, आत्ताच आपण त्याचा ऍक्च्युली कंपनीच्या सेटिंग्स मध्ये आपण उल्लेख केला होता. ओके. सो एकदा मी याला इथे सेव्ह करतो. लेट मी चेक. डेटा ऑलरेडी सेव्ह. ओके. इट सेज डेटा ऑलरेडी सेव्ह. ऑलराईट. सो आता बॅकला जातो. लेट मी चेक. जस्ट अ मिनिट. न्यू एंट्रीज. ओके. सो न्यू एंट्रीज मध्ये माझा हा जो इथे ओपन आहे ना स्क्रीन ही, याला जर मी इथे बॅकला गेलो, नो एंट्रीज आर पॉसिबल मगाशी आपण बघितलं होतं, कॅन्सल केलं. ओके. परत बॅकला गेलो, परत मी OB/6 म्हटलं. OB/6. ओके. आणि जर MD02 म्हटलं इकडे, त्याला एंटर केलं, तर इथे कंपनी कोड 02 दिसतोय आपल्याला. राईट. आणि या कंपनी कोडचे एस्टॅब्लिशमेंट आपण त्या याच्या माध्यमातून कंपनीच्या माध्यमातून ऑलरेडी केलेली आहे असं इथे दिसतंय. ओके. सो लेट मी जस्ट कॅन्सल दिस. आणि जस्ट अ मिनिट. इथे आपला पाथ काय होता. पाथ वॉज समथिंग लाईक, जस्ट अ मिनिट, चेंज व्ह्यू कंपनी कोड. बॅक. कम्प्लीट बॅक येतो. येस, इथे येतो. सो कंपनी कोड MD02. ऑल राईट. कंपनी नेम MD02. सिटी पुणे. कंट्री IN. करन्सी INR. लँग्वेज इंग्लिश. जस्ट अ मिनिट. EN सॉरी. हा. आणि एकदा एंटर करतो. कंपनी कोड करन्सी वॉज चेंज. ओके. कंपनी कोड करन्सी वॉज चेंज. ओके. आय थिंक याच्यामध्ये एक गोष्ट झाली अशी की हा जो MD02 कंपनी कोड आहे, ओके, हा मी ऑलरेडी कुठे केला होता आधी. ओके. आणि त्याची युरो करन्सी मी केली होती. सो आय थिंक इथे आपण जस्ट अ मिनिट वेगळा कंपनी कोड करूया.
मे बी कंपनी कोड MD99 असं करतो मी. नाही आहे, MD99 नाही आहे. MD99. जस्ट मिनिट. किंवा आपल्याला एक काम करता येईल, MD02 जो होता आपल्या आधीचा, तो आपल्याला डिलीट करता येतो का बघूया आपण. ओके, तो आपल्याला डिलीट करता येतोय का बघूया. लेटेस्ट चेक इट. OBY6. हा इथे आहे. हा इथे आहे MD02. हा, याला इथे हे डिलीटचं बटन आहे, याला मी डिलीट करतो. लेट मी चेक. नो कस्टमायझिंग डेटा कॅन एक्झिस्ट फॉर कंपनी कोड 02. नो कस्टमायझिंग डेटा कॅन यट एक्झिस्ट फॉर कंपनी कोड 02. हा आपण नोट करून ठेवूया. तो डिलीट झाला बघा. सो मी काय केलं असणार, मला आता आठवत नाही, पण मी केलं असणार त्या आधी. हे MD23, MD63, MD68 हे सगळे माझेच उपदे व्याप आहेत. मी कधीतरी त्या अटेम्प्ट मध्ये MD02 क्रिएट केला असेल, आणि त्यामुळे मला आता तो MD02 अगेन परत क्रिएट करायला अलाउ करत नव्हता. ओके. ओके, सो इट इज व्हेरी ऑब्वियस की आता सपोज मी, लेट मी चेक OBY6. USD वगैरे वगैरे हे त्याचं ऍप्लिकेबल, हे सेटिंग आहे. पण कंपनी कोड, नवीन कंपनी कोड मला फॉर्म करता येईल आता. लेट मी OX02 न्यू एंट्रीज, कंपनी कोड MD02, MD02. EN एकदा एंटर करून बघतो. करन्सी, कंपनी कोड currency was changed. Okay, an entry already exists with the same key. So we can see MD02 मी डिलीट केलं मगाशी, पण डिलीट केल्यानंतर पण मला ते दिसायला लागलं. कारण मी त्याला डिलीट तर केलं नक्की, पण मी त्याला सेव्ह केलं नाही त्याला. ओके, मी त्याला सेव्ह केलं नव्हतं. मी त्याला डिलीट केलं, पण मी सेव्ह केलं नाही. त्यामुळे तो तिथे मला दिसत होता. ऑलराईट. आता जर समज मी परत ह्या OBY6 मध्ये आलो, OBY6, आणि आता लेट मी चेक इथे MD02 आहे का. आता दिसत नाही बघा. आता इथे MD23 दिसतोय. ओके, सो असे चॅलेंजेस याच्यामध्ये येत राहतील. ओके, कधी कधी टेक्निकल साईडनी येणार, कधी कधी आपण एखादं काही कॉन्फिगरेशन आधी केलेलं असेल, त्यामुळे सिस्टीम आपल्याला, आपण काय प्रत्येक गोष्टीचा रेकॉर्ड ठेवत नाही की आधी आपण काय केलं होतं. आपल्याच या प्रॅक्टिस सेशन मध्ये कधीतरी 2-3 वर्षापूर्वी, कधी 1 वर्षापूर्वी कॉन्फिगरेशन केलं असेल, तर ते आपल्याला थोडी आठवणार आहे आता. सो प्लीज अंडरस्टँड, तुम्ही जर एखादे कंपनी कोड ऑलरेडी फॉर्म केलेला असेल आणि तो जर तुम्हाला रेस्ट्रिक्ट करत असेल, परत तोच कंपनी कोड तुम्ही फॉर्म करताय, आणि तुम्हाला आठवत नाही आता की तो कंपनी कोड आपण ऑलरेडी पण केलेला आहे, आधी केलेला आहे, तर तो कंपनी कोड तुम्ही डिलीट करा आणि त्याला सेव्ह करा. सेव्ह करून मग देन यू कॅन गो अहेड विथ युअर नेक्स्ट सेशन. ऑलराईट. सो आता आपण सर्टनली वी कॅन गो अहेड. लेट सी. आपण न्यू सेशन मध्ये जाऊया इथे. या
न्यू एंट्रीज. सो आई एम सेइंग दिस इज MD02. आता इथे आलं ना, नो रिझल्ट फाउंड. आता MD02 नाहीये ह्याच्यामध्ये, सिस्टीम मध्ये. नो रिझल्ट फाउंड. सो इट इज कम्प्लिटली न्यू. ऑलराइट. नेक्स्ट इज MD02. सिटी पुणे. एंट्री INR EN. एकदा एंटर करतो. So since the system prevented us from creating MD02, मी तर इथे 2911 कंपनी कोड 2911 असं सुरू केलंय. काहीतरी वेगळं नाव दिलं त्याला. ओके. आणि या कंपनी कोडचं टायटल इथे ऍड्रेस डेटा आहे. सपोज वी से टायटल इज कंपनी. ओके. नेम इज 2911. हे अल्फा न्यूमरिक आपण काही पण देऊ शकतो. कंट्री फील्ड इकडे इथे कर्सर आहे बघा, किंवा हा ऍक्च्युली दिस इंडिकेट्स की हे मेंडेटरी आहे. ओके. सो आय रायटिंग IN इंडिया. बाकी लँग्वेज इंग्लिश ही आहेच इथे. स्टँडर्ड मेथड हे ऍक्च्युली कंपल्सरी दिसत नाहीये. ओके. खाली कमेंट्स वगैरे थोडं वरती घेतो. ऑलराईट. म्हणजे आय जस्ट सेड कंपनी. Thereafter, I just said name of the company is 2911. ओके. आणि कंपल्सरी कंट्री होतं. लँग्वेज बाय डिफॉल्ट इंग्लिश आली. आणि इकडे कंटिन्यू म्हणून जे आहे किंवा कॉपी म्हणून आहे त्याला मी एंटर करतो. सो आय जे एंटर. ऑल राईट. अँड देन लेट सी व्हॉट इज द इफेक्ट ऑफ दिस. ओके. सो \n OBY6. टू नाईन इलेवन 2911चं कॉन्फिगरेशन आपण करायला सुरुवात केली, कारण MD02 वॉज नॉट अलाउड. सो इथे हे जे कॉन्फिगरेशन आहे याला मी क्रिएट रिक्वेस्ट म्हणून म्हणतो, कारण इकडे MD02 आलं. ओके. तो सिस्टीमच्या मेमरीमध्ये हे MD02 अजून आहे. सो आय गो टू दिस वन आणि इथे आय एम सेइंग FI कॉन्फिगरेशन फॉर कंपनी कोड 2911 आणि सेव्ह. नाउ वी कॅन सी FI कॉन्फिगरेशन फॉर कंपनी कोड 2911. सो डेटा वॉज सेव्ह. ऑलराईट. थोडंसं चॅलेंज आलं तिकडे, कारण तो एक्झिस्टिंग कंपनी कोड कॅन्सल होत नव्हता. एक्झिस्टिंग कंपनी कोड कॅन्सल न होण्याचं कारण कदाचित हे पण असेल की त्याच्यामध्ये काहीतरी डेटा असेल. देर माइट बी सम डेटा. कंपनी तुम्ही जर काही डेटा त्याच्यामध्ये एंटर केलेला नसेल, डेटा एंटर केलेला नसेल तर तुम्हाला तो कॅन्सल करता येतो. पण डेटा काही एंटर केलेला असेल तर तो कंपनी कोड कॅन्सल करता येत नाही. त्यामुळे इथे आपल्याला जे काही चॅलेंज आलं, असे चॅलेंजेस खूप येत राहणार. आणि तुम्ही जे SAPचं ग्लोबल सर्टिफिकेशन जे करणार
त्यांच्या त्यांचा जो सर्व्हर असतो त्याच्यामध्ये तर महाभयंकर चॅलेंजेस येतात, महाभयंकर इतके चॅलेंजेस येतात. आणि मग शेवटी आपण ते चॅलेंजेस ओव्हरकम करताना आपण थकून जातो आणि आपल्याला त्यावेळेला काही ऑनलाईन सपोर्ट मिळत नाही. मग आपण त्यांना एक त्यांच्याच त्या सँडबॉक्स मधूनच आपण एक रिक्वेस्ट पाठवायची त्यांच्या टेक्निकल फील्डला. मग त्यांचं टेक्निकल फील्ड जे असतं ते 1-2 दिवसामध्ये किंवा 3 दिवसामध्ये त्याचं उत्तर देतं की असं का झालं असेल वगैरे. म्हणजे इट इज अ व्हेरी लेंदी प्रोसेस तसं बघायला गेलं तर. ऑल राईट. हां, जस्ट मिनिट. हां, ओके. सो कंपनीच्या बाबतीत पण मी इथे कंपनीचं 2911 FB असं केलं, MD ग्रुप ऑफ 2911, आणि आय एम ट्राईंग टू सेव्ह इट. ओके. सो आता इथे मात्र FD कॉन्फिगरेशन, FI कॉन्फिगरेशन फॉर कंपनी कोड 2911 हे प्रॉपर आलं. सो याला इथे मी, सो नाव डेटा वॉज सेव्ड. ऑलराईट. हे दोन कॉन्फिगरेशन आपले झाले. फक्त थोडीशी गडबड काय झाली की MD02 हे ऑलरेडी एक्झिस्टन्स मध्ये असल्यामुळे आपल्याला काही चॅलेंजेस त्याच्यामध्ये आली. ती चॅलेंजेस आपण ओव्हरकम केली आणि ओव्हरकम केल्यानंतर नाव वी आर गोइंग टू द नेक्स्ट सेशन ऑफ इट. आता आपण काय करायचंय की ओके, आपण कंपनी एक फॉर्म केली आणि कंपनी कोड फॉर्म केला. ओके. पण सिस्टीमला काय माहितीये की ही कंपनी आणि ही कंपनी कोड हे दोन सध्या सिस्टीम वेगळे समजते. तर त्याच्यामध्ये आपल्याला त्यांना असाइन करावं लागेल. म्हणजे वी हॅव टू असाइन कंपनी कोड टू कंपनी. कंपनी आपण डिफाईन केली, कंपनी कोड डिफाईन केला किंवा कॉन्फिगर केला. पण सिस्टीमच्या दृष्टीने त्या दोघांमध्ये आपल्याला लिंक जोडावी लागेल. वी हॅव टू एस्टॅब्लिश लिंक बिटवीन दिस टू. त्या दोघांना एकमेकांशी आपल्याला काय करावं लागेल, संलग्न करावं लागेल. ऑलराईट. सो ते जिथपर्यंत आपण करत नाही तिथपर्यंत त्या दोघांमध्ये अंडरस्टँडिंग राहणार नाही. MD ग्रुप ऑफ कंपनीज किंवा 2911 FB हे जे आहे आणि 2911 कंपनी कोड जो आहे त्याच्यामध्ये मला काय करायचं आहे, लिंक जोडायची. ओके. सो लेट मी सी हाऊ आय कॅन डू दॅट. सो आय गो बॅक हिअर आणि इथे लेट मी सी, हे डेफिनेशन आहे. पुढे एक असाइनमेंट म्हणून आहे, असाइनमेंट फायनान्शियल अकाउंटिंग. येस. ओके. परत दाखवतो एकदा. आपला जो पाथ होता तो सेम पाथ आहे. एंटरप्राइज स्ट्रक्चर, डेफिनेशन आणि असाइनमेंट आणि असाइन कंपनी कोड टू कंपनी. असाइन कंपनी कोड टू कंपनी. ऑलराईट. सो आपण जो कंपनी कोड एस्टॅब्लिश केलाय आणि आपण जी कंपनी एस्टॅब्लिश केली आहे त्या आता सिस्टीम मध्ये एकमेकांना ओळखत नाहीये. तरी आपण असं म्हणतोय त्या कंपनी कोड, तो कंपनी कोड जो आहे तो त्या कंपनीला ज्युनियर आहे किंवा कंपनी ही श्रेष्ठ असते, त्याच्या खाली कंपनी कोड असतो. ओके. पण त्याच्यामध्ये अजून आपण दुवा जोडलेला नाहीये, लिंक जोडलेलं नाहीये, विच वी हॅव टू डू नाव. ओके. सो इथे काय करतो मी, असाइन कंपनी कोड टू कंपनी. राईट. याला एकदा राईट क्लिक करून बघतो. राईट क्लिक केल्यानंतर इथे डिस्प्ले टेक्निकल इन्फॉर्मेशन म्हणून येते, त्याला मी क्लिक करतो आणि मला ट्रान्झॅक्शन कोड शेवटचे 4 कॅरेक्टर्स जे आहेत, इट इज OX16. इजंट इट? OX16 हा ट्रान्झॅक्शन कोड आहे. सो हा तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. टायटल आहे असाइन कंपनी कोड टू कंपनी. असाइन कंपनी कोड टू कंपनी. हॅलो. हा ओंकार, हा सर, ते दिसत नाहीये. काय दिसत नाहीये? म्हणजे मागाच्या पासून ना ती एकच स्क्रीन ओपन आहे. हो का? बरं, एक हो. मिनिट, जस्ट मिनिट, जस्ट मिनिट. हा बरोबर. जस्ट मिनिट.
आता दिसते. हो. हा, बरोबर, ठीक आहे. कारण मगाशी मी ते चेंज ओव्हर केलं ना, त्यामुळे दिसत नाही. सो असाइन कंपनी कोड टू कंपनी, तर हे तुम्ही बघितलं नाही का? मग असाइन कंपनी कोड टू कंपनी नाही आता मी जे नाही डिस्कस पाहिलं सर. नाही पाहिलं, पण ते मी डिस्कस नाही. केलं ते समजलं तुम्हाला? परत डिस्कस करतो मी. लिसन, परत करतो. कारण आपण काय कॉन्फिगरेशन सुरू केलेलं नाहीये. लिसन, आपण मगाशी आपण सुरुवात कुठून केली होती? एंटरप्राइज स्ट्रक्चर पासून, बरोबर? आता दिसतंय ना स्क्रीन? हो. एंटरप्राइज स्ट्रक्चर नंतर आपण डेफिनेशन वर आलो होतो, राईट? बरोबर. हो. मग आपण ह्याला मी पाहिजे तर परत पूर्ववत करतो. परत पूर्ववत केलं बघ. ओके, आपण जे खाली आलो होतो ते परत त्याच्या ओरिजिनल ठिकाणी आपण गेलो. सो इथे आपण एंटरप्राइज स्ट्रक्चर करतो. ओके, एंटरप्राइज स्ट्रक्चर मध्ये मगाशी करताना आपण डेफिनेशन केलं होतं. कारण कंपनी कोड आणि कंपनीची आपण डिफाईन करत होतो, त्याला दोघांना, त्यांची दोघांची डेफिनेशन आपण कॉन्फिगर करत होतो. पण आत्ता आपण डेफिनेशन करत नाहीये. तर दोन डेफिनेशन ऑलरेडी झालेल्या आहेत आपल्या, पण ते जे आहेत ना ते एकमेकांना ओळखत नाहीयेत. कंपनी कोड आणि कंपनी हे एकमेकांना ओळखत नाहीयेत, तर ते आपल्याला त्याच्याबद्दल लिंक जोडावी लागेल, असं मी म्हणालो. ओके, तो लिंक जोडण्यासाठी इथे खाली डेफिनेशनच्या खाली असाइनमेंट नावाचं फील्ड आहे बघा. दिसतंय असाइनमेंट? हे आपली ओरिजिनल स्थिती होती. आता स्क्रीन बरोबर दिसते का? हो. तर एंटरप्राइज स्ट्रक्चर खाली डेफिनेशन होता. त्या डेफिनेशन मध्ये आपण किती डेफिनेशन आता कॉन्फिगर केल्या? दोन. डेफिनेशन्स मध्ये किती डेफिनेशन कॉन्फिगर केल्या? दोन केल्या ना, कंपनी कोड आणि कंपनी. येस ओंकार, हो. हो सर. सानिका? येस. हा, तर त्या दोन डेफिनेशन तर आपण कॉन्फिगर केल्या, पण मी असं म्हणतोय की सिस्टीमच्या दृष्टीने कंपनी कोड श्रेष्ठ आहे का कंपनी श्रेष्ठ आहे? सिस्टीमच्या दृष्टीने कंपनी कोड श्रेष्ठ आहे का कंपनी श्रेष्ठ आहे? कंपनी श्रेष्ठ आहे ना. टाटा ग्रुप, या टाटा ग्रुप म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाटा मोटर्स, टाटा पॉवर, टाटा हॉटेल्स, आणखीन टाटाची काही दुसरी टाटा आयन काय जे असेल ते, त्या ग्रुप खाली त्या कंपन्या असतात, कंपनी कोड असतात ना. तर कंपनी श्रेष्ठ, कंपनी मोठी का कंपनी कोड श्रेष्ठ? कंपनी मोठी का कंपनी कोड मोठा? कंपनी. हा, कंपनी मोठी. कारण त्या कंपनीमध्ये अनेक कंपनी कोड असू शकतात. 4 असू शकतात, 50 असू शकतात, रिक्वायरमेंट प्रमाणे 10 पण असू शकतात. अगदी साधा तुम्ही विचार करा, अगदी साधा. तुमच्या कॉलेजची जी बिल्डिंग आहे ना ती कंपनी आहे. किती मजली बिल्डिंग आहे तुमच्या कॉलेजची? तीन, 3. 3 मजली आहे. 3 मजली आहे, बरोबर. 3 मजली आहे, ती कंपनी आहे असं समजा. बरं, आणि तुमच्या त्या कॉलेजमध्ये किती वर्ग आहेत? 50 वर्ग आहेत, चला समजा 50 वर्ग आहेत. तर तो जो वर्ग आहे की वर्ग एक, वर्ग दोन, वर्ग तीन, ते कंपनी कोड आहे. फॉलोइंग, समजतंय का? हो. मग बिल्डिंग मध्ये वर्ग आहेत, बिल्डिंग मध्ये वर्ग आहेत का वर्गामध्ये बिल्डिंग आहे? बिल्डिंग. बिल्डिंग मध्ये वर्ग आहेत ना.
बिल्डिंग मध्ये वर्ग आहेत. सो मी असं म्हणतोय, बिल्डिंग म्हणजे तुम्ही कंपनी समजा, आणि बिल्डिंग मधले जे वेगवेगळे वर्ग आहेत तुमचे, FY BCom, SY BCom, TY BCom, ते सगळे कंपनी कोड आहेत असं तुम्ही समजा, म्हणजे तुम्हाला समजायला जरा सोपं पडेल. बरोबर? इज इट हो ओके सानिका? हो सर. आता काय होतंय की आता हे सिस्टीम मध्ये आपण हे दोघे डिफाईन तर केले ऑलरेडी, पण एका दृष्टीने म्हणजे सिस्टीमच्या दृष्टीने ते दोघे एकमेकांना ओळखत नाहीये. म्हणजे जी कंपनी आहे ती ओळखत नाहीये की अरे हा कंपनी कोड माझाच आहे म्हणून, सिस्टीमच्या दृष्टीने. म्हणून त्यांना आपल्याला काय करायचंय, संलग्न करायचंय, अटॅच करायचंय एकमेकांना, एकमेकांशी त्याला काय करायचंय, जोडायचंय. उसकी दोनों की शादी करनी है. कळलं? सो त्यासाठी आपल्याला इथे असाइनमेंट नावाचं फील्ड जे दिसतंय त्याला मी क्लिक करतो. इथे असाइन कंपनी कोड टू कंपनी दिसतंय तुम्हाला? ओके. हो. त्याला मी राईट क्लिक करतो. त्याबद्दल तुम्हाला जर काही जास्त जाणून घ्यायचं असेल तर हे डिस्प्ले डॉक्युमेंटेशन नावाचं फील्ड आहे, त्यामध्ये जाऊन आपण सगळी माहिती घ्यायची, त्याची काय काय सिस्टीमने ऑलरेडी दिलेली आहे. खूप कमी आहे, काल खूप आपण जास्त बघत होतो. कंप्लीट काय म्हणते बघ, इन दिस स्टेप you assign company codes which you want to include in the group accounting to a company. In this step you assign company codes. कंपनी कोड्स बहुवचनी आहे बघा, ते प्लुरल्स, बहुवचनी आहे. किती असू शकतील कंपनी कोड? एक पण असेल, 2, 3, 4, 40, 50, किती, जेवढे आपले मोठे तेवढे आपले कंपनी कोड मोठे. पण हे जे कंपनी कोड्स आहेत ते आपल्याला ह्या कंपनीशी काय करायचे, आता लिंक करायचे. लिंक कशासाठी? तर ग्रुप अकाउंटिंग साठी. काल मी तुम्हाला सांगितलं की कंपनी आपण का फॉर्म करतोय, तर आपल्याला आपले जे सगळे कंपनी कोड आहेत त्यांचा इंडिव्हिज्युअल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट तर आपल्याला मिळणारच आहे, पण मॅनेजमेंटला त्यांना जर कलेक्टिव्हली बघायचं असेल, तो रिपोर्ट कलेक्टिव्हली बघायचा असेल, तर आपल्याला कंपनी फॉर्म करावी लागेल. तर कंपनीमध्ये ते रिपोर्ट्स मिळतील. पण मॅनेजमेंटने म्हटलं की त्रास घेऊ नका, जास्त जास्त तुम्ही मेहनत करू नका, आम्हाला कलेक्टिव्ह रिझल्ट काय नाही बघायचा आहे, नाही नसेल तरी चालेल. म्हणून डेफिनेशन ऑफ अ कंपनी इज ऑप्शनल असं आपण काल कन्क्लुजन केलं होतं. इज दॅट ओके? सो यू मस्ट हॅव फर्स्ट कम्प्लिटेड द स्टेप्स क्रिएट कंपनी कोड अँड क्रिएट कंपनी. आपण हे केलंय का? म्हणजे हे असाइन कंपनी कोड टू कंपनी करण्यापूर्वी या कंपनी कोडचं या कंपनीशी आता लग्न लावून द्यायचंय आपल्याला, शुभमंगल सावधान. त्या दोघांना लिंक करायचंय, त्या दोघांना आपल्याला काय करायचंय, एकमेकांशी अटॅच करायचंय. म्हणून जेव्हा ते कंपनी कोड मध्ये आपण ट्रान्झॅक्शन एंटर करणार, त्यावेळेला त्याचं रिपोर्टिंग आपण त्या कंपनीमध्ये बघू शकू एकत्रितपणे, सगळ्या कंपनी कोडचं. तर आपण हे स्टेप पूर्ण केले ना, कंपनी कोड आणि क्रिएट कंपनी. इज इट ओके? हो. फाइल समझ में क्या म्हटलं? हो सर. मैं सिंपल ऐसे कह रहा हूं कि हमने कंपनी कोड को तो क्रिएट किया और कंपनी को भी क्रिएट किया, लेकिन वो एक दूसरे को पहचानते नहीं है, ऐसे सिस्टम कहती है. तो फिर सिस्टम हमें कह रही है कि उसको लिंक करो, दोनों को, एक दूसरे को. तो ती ऍक्टिव्हिटी आपण आता करणार आहोत. ओके. सो इथे मी याला क्लोज करतो आणि परत राईट क्लिक करून मला जो ट्रान्झॅक्शन कोड बघायचा होता, डिस्प्ले टेक्निकल इन्फॉर्मेशन, इथे दिसतोय बघा, OX16.
OX16 हा ट्रान्झॅक्शन कोड आहे. ठीक आहे, चलो आता याला मी डबल क्लिक करतो. पोझिशन कंपनी कोड 2911 2911. ओके, आता बरोबर दिसते तुम्हाला 2911. इज इट ओके? हो. फर्स्ट लाईन वर 29 आपला हा कोड आहे, हा कंपनी कोड आहे बघा. हा C आणि O हा कंपनी कोड आहे. हा जो O आहे ना, O हा O असा त्यांनी छोटा डिफाईन केलाय. हा D पण छोटा केलाय. लाईक हाऊ द कांगारू कॅरीज द बेबी, तसं ते केलंय त्यांनी. CO O छोटा, CD C मोठा, D छोटा. कंपनी कोड 2911 पुणे. हा आपल्याला आता कंपनीशी आपल्याला काय करायचं, अटॅच करायचं, अटॅच लिंक. तर आपल्या कंपनीचं नाव आता आपण काय ठेवलंय, 2911 फेब्रुवारी. ओके, 2911 फेब्रुवारी. आता थोडक्यात हे मी 2911 कसं काय डिफाईन केलं, का केलं म्हणून, तर ती माझ्या माझ्या मोठ्या मुलाची जन्मतारीख आहे. त्यामुळे मला ती खूप व्यवस्थित माहिती आहे. तुम्ही तुमचं करताना तुमची जन्मतारीख आहे किंवा तुमच्या भावाची किंवा आणखी बहिणीची जन्मतारीख आहे, जी आपल्या स्मरणामध्ये खूप चांगली राहू शकते, ती आपण ठेवायची. कारण प्रॅक्टिस करताना तुम्ही फक्त एकाच कंपनी कोडवर तुम्ही सीमित राहणार नाहीये. तुम्ही एक कंपनी कोड झाला का लगेच दुसऱ्या कंपनी कोड मध्ये पण ती प्रॅक्टिस करणार. अगदी सुरुवातीचा जो एक जजमेंटल पिरियड असतो, आपण जेव्हा आपण जज करत असतो की आपण जे काय तर लर्न केलंय ते आपल्याला कितपत येते, त्यावेळेला एखाद वेळेस आपल्याला एखादं कॉन्फिगरेशन परत जाऊन दुसऱ्या कंपनी कोड मध्ये पण करावं लागतं प्रॅक्टिससाठी. त्यामुळे मग तुम्हाला वहीमध्ये ते लिहून ठेवायला लागेल, आणि वही आपली लिहून ठेवलं का ती वही नेमकी हरवते. हा माझा अनुभव आहे, तुमचा पण असेल. एखाद्या वहीमध्ये काहीतरी आपल्या लक्षात राहील म्हणून ते लिहून ठेवलं तर ती वही हरवून जाते. सो हे जे इथे दिसतंय हे आपण ऑलरेडी सेटअप केलंय म्हणून दिसतंय. ऑलराईट, सो व्हॉट आय एम डुईंग, हा कंपनी कोड या कंपनीच्या अधीन आहे. ओके, हा कंपनी कोड या कंपनीपेक्षा लहान आहे. ऑर्गनायझेशनल युनिट्सच्या बाबतीत कंपनी मध्ये 4 कंपनी कोड पण असू शकतात. आता सपोज आपण जर 4 कंपनी कोड डिफाईन केले, 2911 केलं, 2912 केलं, 2913 केलं, असं जर केलं आपण, तर 4 कंपनी कोडच्या समोर कंपनी आपण हीच घेणार, 2911 FB. कळते का? सपोज एक अजून कंपनी कोड मी डिफाईन केला 2912, तो ह्या ग्रुपचाच मेंबर आहे, टाटा ओनर आहे त्याचा. तर मी इथे इथे देताना 2912च्या समोर पण कंपनी हीच लिहिणार. ओके, पहिला मी एकदा एंटर करतो आणि सेव्ह करतो. आता बघा, आपली जी रिक्वेस्ट एका लायब्ररीमध्ये जी सेव्ह होते, त्यामध्ये मगाशी आपलं MD02 आता विसरून जाऊया आपण. आता आपण आजपासून कोण बनलोय, 2911 कंपनी कोड 2911. ओके, सो हे कुठेतरी सेव्ह होत आहे, आणि एकदा आपण त्याचं डेव्हलपमेंट केलं तर डेव्हलपमेंट सर्व्हर मधून मग ते क्वालिटी सर्व्हर मध्ये जाणार, क्वालिटी सर्व्हर मधून डेव्हलपमेंट सर्व्हर मध्ये जाणार. आय एम सॉरी, डेव्हलपमेंट सर्व्हर मधून क्वालिटी मध्ये जाणार, आणि क्वालिटी सर्व्हर मधून प्रोडक्शन सर्व्हरला जाणार. प्रोडक्शन सर्व्हर म्हणजे रिअल लाईफ SAP. प्रोडक्शन सर्व्हरचा अर्थ रिअल लाईफ SAP. त्याला मी पहिल्यांदा सेव्ह करतो, कारण नंतर मग जास्त मिनिट झाले सेशनचं तर सेशन आपलं कॅन्सल होऊ शकतं, म्हणून त्याला मी पहिल्यांदा कंटिन्यू करतो. इथे मेसेज आला, डेटा वॉज सेव्ड. इज इट ओके?
सो फार सो गुड. ओके, आता जर त्याचं टायटल बघितलं तर वी कॅन फाइंड चेंज व्ह्यू असाइन कंपनी कोड टू कंपनी, म्हणजे आपण कंपनी कोडला कंपनीला असाइन केलं आणि हा जो डेटा आहे तो सेव्ह झाला. म्हणजे आता ह्या दोघांची एकमेकांची ओळख एकदम घट्ट झाली. सो जे जे काय आपण ट्रान्झॅक्शन या कंपनी कोडमध्ये करणार, ओके, अजून एखादा कंपनी कोड जर आपण या कंपनीमध्ये एस्टॅब्लिश करायचा ठरवला, फॉर एक्झाम्पल 2912 2913, तर त्याच्या समोर देखील आपण हीच कंपनी असाइन करणार. मग मॅनेजमेंटला जर या प्रत्येक कंपनी कोडचा रिझल्ट सेपरेट बघायचा असेल तर त्यांचे सेपरेट फायनान्शियल स्टेटमेंट तर अवेलेबल आहेतच, पण ह्यांचा तिघांचा एकत्रित जर बघायचं असेल तर मग त्यांना ह्या कंपनीचा, हे जे कंपनी आहे त्याच्यातून रिपोर्ट्स त्यांना घेता येतील. ओके, सो सुरुवातीला आपल्याला जो थोडा एक अडथळा आला त्यावेळेला मी काय विचार केला होता की MD02 आपण असं कंपनी कोडचं नाव देऊया, MD02 आणि FB. तो विचार असा होता इनिशियल 02 म्हणजे फेब्रुवारी आणि FB इज फॉर फेब्रुवारी. पण MD02 नावाची एक कंपनी कोड किंवा कंपनी मी ऑलरेडी फॉर्म केली होती कधीतरी आधी, आणि त्याच्यात काहीतरी डेटा असेल, त्यामुळे ती ऍक्च्युअली मी डिलीट केली. पण डिलीट केल्यानंतर मी सेव्ह पण केलं नाही आणि काहीतरी त्याच्यामध्ये डेटा होता, त्यामुळे ती सिस्टीमने मला कॅन्सल करून दिली नाही. सो नंतर मला समजलं की डिलीट करून कॅन्सल करून सेव्ह करून मला काही जमत नाहीये, त्यामुळे मी ते नाद सोडून दिला आणि काहीतरी वेगळंच 2911 असं मी कंपनी कोडचं नाव ठरवलं. सो 2911 ही कंपनी कोड मी फॉर्म केला आणि 2911 FB ही कंपनी फॉर्म केली आणि त्या दोघांना आपण लिंक केलं. इथपर्यंत ऍक्टिव्हिटी आज आपण केलेली आहे. ऑलराईट, हे सगळं आता आपण आज केलेलं आहे आणि डेफिनेटली हे जेव्हा तुम्ही गो थ्रू कराल ना त्यावेळेला तुम्हाला परत छान आयडिया होऊ शकते की एक्झॅक्ट आपण ही काय ऍक्टिव्हिटी केली आहे म्हणून. आता मगाशी मी जो एक्सरसाइज करत होतो OB-Y6 तो OB-Y6 एक्सरसाइज मी परत करून बघतो आता. OB-Y6. सो आता मी SAP इझी ऍक्सेस स्क्रीनवर नसल्यामुळे मी \n केलं आणि मग OB-Y6 हा ट्रान्झॅक्शन कोड टाईप केला. सो इथे हा सर्च फील्ड जे आहे पोझिशन, इथे मी माझा कंपनी कोड टाकतो 2911 आणि इथे आता नाव यू कॅन फाइंड आउट. मगाशी ते दिसत नव्हतं आपल्याला, आता वी कॅन सी 2911 कंपनी कोड, कंपनी नेम 2911 म्हणजे कंपनी कोड नेम, सॉरी, सिटी, कंट्री, करन्सी, लँग्वेज, याला मी डबल क्लिक करतो. सो ग्लोबल पॅरामीटर्स मध्ये यू कॅन सी कंपनी कोड इज 2911, सॉरी, कंपनी इज 2911 FB, 2911 FB पुणे, एव्हरीथिंग इज सेटल. बाकीचं आतल्या सगळ्या गोष्टी आहेत महत्वाच्या, जसे की फील्ड स्टेटस फिस्कल इयर व्हेरियंट, फील्ड स्टेटस व्हेरियंट, पोस्टिंग पिरियड व्हेरियंट, चार्ट ऑफ अकाउंट. कमीत कमी हे 4 सेटिंग जरी असे आहेत की ते मला पहिले करावे लागतील, त्यानंतर मी पुढे जाऊन मास्टर्स वगैरे त्याचा विचार करेन. ऑलराईट, सो आजच्या दिवसापुरता कॉन्फिगरेशनच्या दृष्टीने एवढं खूप सफिशियंट आहे. सो आज आपण काय काय कॉन्फिगर केलं, कंपनी, कंपनी कोड आणि हा कंपनी कोड आपण कंपनीला असाइन केला. ओके, आता वी कॅन गो थ्रू नाउ टू आवर पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन, ज्यामध्ये आपलं उद्दिष्ट असं आहे
की आपल्याला एसएपी ग्लोबल सर्टिफिकेशन कडे जायचंय, पण ग्लोबल सर्टिफिकेशन साठी आपल्याला सुरुवातीला एसएपी काहीतरी मुळारंभी काहीतरी बेस तरी समजला पाहिजे. त्यासाठी आपण एक 30 डेज चॅलेंज नावाचा कोर्स, 1 महिन्याचा कोर्स आपण करतोय FI चा, 48 hours. त्यानंतर 1 महिन्याचा आपण कंट्रोलिंगचा कोर्स करावा, कॉस्टिंगचा, आणि मग तुम्ही ग्लोबल सेटिंगसाठी सज्ज व्हा, ग्लोबल सर्टिफिकेशनसाठी. ओके, ऑल राईट. आता याच्यामध्ये वी कॅन गो अहेड विथ नेक्स्ट. इथे बघा, हे सगळं काल मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे ऑलरेडी. सर्वोच्च कोण असतो? क्लायंट. क्लायंटच्या खाली कोण असतो? कंपनी. कंपनीच्या खाली कंपनी कोड, आणि त्यानंतर हे सगळं बिझनेस एरिया, प्रॉफिट सेंटर, हे आपण करायचंय डिस्कस. आपल्याला वेळ आहे थोडा. ऑलराईट, ते नंतर डिस्कस करू आपण. सो हा जो सगळा एक्सरसाइज आज आपण ऍक्च्युअली केला बघा. आपल्याला कंपनी फॉर्म करायची होती, सो आपण हा पाथ यूज केला. IMG, एंटरप्राइज स्ट्रक्चर, डेफिनेशन, फायनान्शियल अकाउंटिंग, डिफाईन कंपनी. हा डिफाईन कंपनी हा आपला डेस्टिनेशन होता. ट्रान्झॅक्शन कोड आपण राईट क्लिक करून बघितला, OX15 होता. कंपनीचं आपण नाव दिलं. आज आपण शेवटी 2911 असं नाव दिलं, आणि MD ग्रुप ऑफ कंपनीज 2911 असं त्याला कंपनी ग्रुपचं नाव दिलं. त्याला कॅरेक्टर्स एक काहीतरी लिमिट असतं, पण आता हे बऱ्यापैकी मोठं फील्ड दिसतंय. इथे आपण फक्त सिटी सिलेक्ट केली, कंट्री, करन्सी, आणि सेव्ह केलं. ओके, तर हे तुमच्याकडे, ही नोट तुमच्याकडे आहे, तुमच्याकडे व्हिडिओ आहे. हे सगळं असल्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिस करायला बिलकुल अवघड जाणार नाही. बिलकुल, नक्कीच. फक्त तुम्हाला वेळ काढायचा आहे आणि याच्या मागे लागायचं तुम्हाला. यू हॅव टू स्टे करंट. हे सगळं 6 कॅरेक्टर्स वगैरे आपण काल डिस्कस केलेलं आहे. त्याच्यानंतर कंपनी कोड क्रिएट करण्यासाठी तुम्हाला मी सांगितलं की देर आर 2 ways. एक तर कॉपी करायचा आणि नवीन क्रिएट करायचा. कॉपीचा आपण हे सगळे तुम्हाला स्लाइड्स मी काल समजून सांगितले. पण कॉपी कधी करणार? तर आपला एखादा कंपनी कोड ऑलरेडी हयात असेल तर. आता आपण हा 2911 जो आहे, त्या 2911 मधून आपण 2912 हे करू शकतो, अडॉप्ट करू शकतो. ओके, फर्स्ट टाइम करू तेव्हा आपण काय करणार? न्यू एंट्रीज म्हणूनच करणार. सो हे सगळं त्याच्यामध्ये एक्झिस्टिंग कोड कॉपी करायचा, हे सगळं काल मी तुम्हाला समजून सांगितलंय. सो कालचा व्हिडिओ परत बघा, आणि कारण हे ऑलरेडी एक्सप्लेन केलं, त्यामुळे इथे आपण आता जास्त वेळ नको घालूया. ओके, हे पण काल एक्सप्लेन केलेलं आहे. हे सगळे त्याचे स्क्रीनशॉट्स आहेत. हम्म. हे ग्लोबल पॅरामीटर्स आहे, याच्यामध्ये एक एक गोष्ट आपण डिस्कस करणार आहोत. चार्ट ऑफ अकाउंट्स, फिस्कल इयर, एक्सेट्रा एक्सेट्रा. सो कंपनी आता मी तुम्हाला एक्सप्लेन केलं कम्प्लीट. ओके, कंपनीचा हा जो पाथ आहे, हा पाथ पण आपण डिस्कस केला आता. क्रिएशन ऑफ कंपनी, परत इकडे हे संपूर्ण नोट्स परत इकडे दिलेले आहेत. ओके, हे थोडक्यात हे पिक्चरल ग्राफिक त्याचं प्रेझेंटेशन आहे, की ज्याला आपण टाटा टाटा ग्रुप असं म्हणतो. टाटा ग्रुप, हा टाटा ग्रुप आहे समज. तर टाटा ग्रुप मध्ये हा टाटा ग्रुप आहे. या टाटा ग्रुप मध्ये कोण कोण आहे? टाटा मोटर्स आहे, टाटा कन्सल्टन्सी आहे, टाटा स्टील आहे, टाटा AIA लाईफ आहे. ओके, सो बघा हे पिक्चर, आणि किंवा आपण एक समजूया की हे पिक्चर आणि हे पिक्चर थोडंसं फरक आहे याच्यामध्ये. तर
याच्यामध्ये फक्त टाटा आलंय की नाही? तर टाटा आलंय. इथे टाटा मोटर्स आले, टाटा लाईफ आले, टाटा स्टील आले. म्हणजे हा जो टाटा आहे हा क्लायंट आहे. सॉरी, हा ही कंपनी आणि क्लायंट पण आहे. क्लायंट पण आहे आणि कंपनी पण आहे. ही कंपनी आहे, कंपनीचा लोगो आहे. या कंपनीच्या लोगो खाली सगळी मंडळी आहेत, एक दोन तीन चार, आणि अजून कितीतरी कंपनी आहेत त्यांची, कितीतरी. बरोबर. मग एक दोन तीन आणि चार या जर एकत्र केल्या तर हा ग्रुप होतो ना. सो हा ग्रुप जो आहे तो इट इज लाईक युअर कॉलेज बिल्डिंग, आणि हे सगळे तुमच्या कॉलेजमध्ये वर्ग आहेत, एक दोन तीन चार. कंपनी कोड बद्दल तुम्हाला मी सगळं सांगितलेलं आहे. हे सगळ्या नोट्स ज्या आहेत त्या व्यवस्थित गो थ्रू करा, व्यवस्थित, की सगळं तुम्हाला मी एक्सप्लेन केलेलं आहे. त्यामुळे आता हे तुमचं वाचायची जबाबदारी तुमची आहे. इट्स अ 4 कॅरेक्टर आय डी, अल्फा न्यूमरिक वगैरे, एव्हरीथिंग. इट इज द स्मॉलेस्ट ऑर्गनायझेशनल युनिट नेसेसरी. ओके. नेसेसरी फॉर एक्सटर्नल अकाउंटिंग पर्पजेस वगैरे वगैरे. त्याचं महत्व काय असतं कंपनी कोडचं, हे सगळं याच्यामध्ये आपण मेन्शन केलेलं आहे. क्रिएट कंपनी कोड पाथ आहे. एव्हरीथिंग इज रिपीटेड. मग डिफाईन कंपनी कोड कसा डिफाईन करायचा, सगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. सगळं जे आत्ता आपण ऍक्च्युली केलं त्याच्याबद्दल ही सगळी इन्फॉर्मेशन इथे तुम्हाला आहे. असाइनमेंट आत्ता बघितलं आपण, है ना. कंपनी कोड केला, कंपनी केलं, मग त्या दोघांना एकत्र लिंक करायला लागेल. सो जो लिंक करण्याची जी कृती आहे त्याला असाइनमेंट म्हणतात. OX16 ट्रान्झॅक्शन कोड, अगदी सहजपणे आपण ते केलं. आता याच्यामध्ये ऍडिशनल युनिट्स इन ऑर्गनायझेशन युनिट, मग आता आपण कंपनी कोड बघितलं आणि कंपनी बघितलं, हे 2 युनिट बघितलं. त्या व्यतिरिक्त काही ऍडिशनल युनिट्स पण आपल्याला बघायचे आहेत. पण ते खूप मोठं डिस्कशन आहे, खूप मोठं डिस्कशन. प्रॉफिट सेंटर, सेगमेंट, आता सेगमेंट वगैरे काय आपण करणार नाही का, पण ते खूप हायर लेवलला सगळं आहे. प्रॉफिट सेंटर वगैरे, कंपनी आपण केलंय ऑलरेडी. बिझनेस एरिया आपण उद्या डिस्कस करणार आहोत. बिझनेस एरियासाठी ओके. सो कन्सोलिडेटेड बिझनेस एरिया वगैरे हे सगळं आपण उद्या बघणार आहोत. सो आय थिंक आजच्या पुरता हे आपण जे काही केलेलं आहे, 3 सेटिंग केली. डिफाईन कंपनी, डिफाईन कंपनी कोड, आणि असाइन कंपनी कोड टू कंपनी विथ ऑल नोट्स. हे सगळ्या नोट्स मी तुम्हाला तुमच्या गुगल ड्राईव्हला दिलेल्या आहेत. सगळे व्हिडिओ, आतापर्यंतचे 4 व्हिडिओ तुम्हाला मी गुगल ड्राईव्हला दिलेले आहेत. आजचा 5वा व्हिडिओ पण देणार आहे. ओके. लाईफ टाईम ऍक्सेस तुम्हाला असेल, कधी पण तुम्ही ते बघू शकता, किती वेळा पण बघू शकता. आणि याची फी आपण अत्यंत अल्प, नॉमिनल ठेवले 2500. उद्दिष्ट असं आहे की तुम्हाला त्याचं महत्व समजावं आणि तुम्ही ग्लोबल सर्टिफिकेशन कडे आकृष्ट व्हावं. कारण परत परत आपण नेहमी ही गोष्ट डिस्कस करतोय की ग्लोबल सर्टिफिकेशन अर्न करणं हेच तुमचं अंतिम उद्दिष्ट असायला पाहिजे. या सगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये हेच तुमचं अंतिम उद्दिष्ट असायला पाहिजे खरं म्हणजे. कारण अदरवाईज काय होईल की सपोज तुम्ही तर त्याच्या मागे जर तुम्ही लागला नाहीत, तर नंतर तुम्हाला असं वाटेल की मी, आपल्याला कोणतरी सांगत होतं पण मी त्याच्याकडे जास्त दुर्लक्ष, म्हणजे त्यावेळेला लक्ष दिलं नाही. आणि ते जे फिलिंग असतं ते खूप बेकार असतं. इट गिव्स अस लॉट ऑफ मेंटल ट्रबल आपल्याला होतो. त्यामुळे हे करा, पायावर भक्कम उभे राहा. या SAP ERP टेक्निकल जगामध्ये प्रवेश करा.
स्काय इज द लिमिट. आपण नेहमी असं म्हणतो की टेक्नॉलॉजी ऍब्सोल्यूट होते, कालबाह्य होते वगैरे वगैरे. पण या जर्मन लोकांनी जे सॉफ्टवेअर बनवलंय, ओके, त्याला डेफिनेटली एक खूप दीर्घकालीन आयुष्य आहे. 1972 साली 1972 मध्ये ते जे 5 टेक्निशियन्स होते ज्यांनी IBM कंपनी सोडली आणि झेरॉक्स कंपनीच्या नादापायी ज्यांनी एक सॉफ्टवेअर डेव्हलप करायला घेतलं आणि झेरॉक्सनी नंतर हात वरती केले. मग त्यांनी त्यांची कंपनी फॉर्म केली. त्यांना समजलं की अरे, हे जे सॉफ्टवेअर आपण तयार केलंय हे अमेझिंग आहे. हे आता जर झेरॉक्सनी आपली ऑर्डर कॅन्सल केली, पण असे कितीतरी युनिट्स असतील की त्यांना आपण सगळ्यांना पहिलं याचं महत्व समजून सांगूया. आणि त्याच्यातून चॅलेंजेस मधून मार्ग काढत 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 50 वर्षामध्ये त्यांनी SAP मध्ये इतकी डेव्हलपमेंट केले की तुम्हाला कॉमर्स ग्रॅज्युएट मुलांना मी खरं सांगतो तुम्हाला की विथ ओनली कॉमर्स ग्रॅज्युएट या जगामध्ये अगदी काही व्हॅल्यूच नाहीये. म्हणजे मी तुम्हाला कसं म्हणतोय, मार्केट व्हॅल्यू. कॉमर्स ग्रॅज्युएट म्हटलं का मार्केट व्हॅल्यू 8,000 रुपये, 10,000 रुपये फार फार तर. इन्क्रीमेंट चान्स फार क्वचित, प्रत्येक वर्षाला 500 रुपये, 1,000 रुपये. पण जसं तुम्ही ऑर्गनायझेशन मध्ये ऍज अ टेक्निकल कॉम्पिटन्स घेऊन एंट्री करता, टेक्निकली तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी इतरांपेक्षा खूप चांगल्या आणि सखोल माहिती असतात. त्याचा मुळाशय माहिती असतो. त्याचं कॉन्फिगरेशन कसं केलं, आता तुम्ही बघितलं कंपनीचं कॉन्फिगरेशन कसं केलं, कंपनी कोड ते असाइन कसं केलं एकमेकांना, हे जे काही नॉलेज तुम्ही घेतलं ना, त्यानंतर तुम्ही जसं पुढे 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 जाल, त्याच्यामध्ये प्रवीण व्हाल, एक्सपर्ट व्हाल, आणि मग तुम्ही तुमच्या ज्या डोमेनमध्ये तुम्ही काम कराल तिकडे काम करताना तुम्हाला जी मजा येईल, कॉन्फिडन्स येईल, आणि चॅलेंजेस आल्यानंतर त्या चॅलेंजवर मात करण्याची एक तुमची जी क्षमता डेव्हलप झालेली असेल, त्याला तोड नाही. खूप काम करावं लागेल, रात्रंदिवस काम करावं लागेल, तो सोपं नाहीये. पण मग टू बी ऑर नॉट टू बी, टू बी म्हणजे जर करायचं असेल तर ते एकदम निश्चयपूर्वक केलं पाहिजे. नाही केलं तर मग आपण आयुष्यभर रडत बसणार. मी केलंच नाही त्यावेळेला. अशी हजारो उदाहरणं माझ्या समोर आहेत, हजारो. जे BCom झालेले स्टुडंट्स आहेत ना, पुढे काही करत नाहीत, कॉम्पिटन्स स्वतःचा वाढवत नाहीत, त्यांना खरंच कुठे काही स्कोप मिळत नाही. मग उगाच काहीतरी MCom वगैरे करतात ते. मग असे ते बाकीचे त्यांना काही लेवल नसते अशा कॉलेजमध्ये जाऊन MBA वगैरे करतात. आय रिअली पिटी ॲट देम. म्हणजे मला खूप वाईट वाटतं की त्यांना सांगावं असं वाटतं, पण आपण कसं सांगणार त्यांना ना? त्यांना पटत नाही. त्यांना हे पटत नाही की आजच्या जगामध्ये ते MCom करण्यापेक्षा एक्सेल मध्ये तुम्ही जर तुमच्या जीवनातले 6 महिने घालवले ना, पॉवर पॉइंट तुम्हाला व्यवस्थित आलं, पॉवर BI आलं, पॉवर BI. पॉवर BI जे पॉवर मायक्रोसॉफ्ट प्रोडक्ट आहे, बिझनेस इंटेलिजन्स, त्याच्यामध्ये आपण डॅशबोर्ड्स वगैरे बनवतो. युडेमी नावाचा एक प्लॅटफॉर्म आहे, युडेमी, UDEMI. त्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही जाऊन बघा, जगातले सगळे विख्यात लोक, त्यांचे कोर्सेस फक्त मॅक्झिमम 1,000 रुपये, लाईफ टाईम ऍक्सेस. आणि जगावर अक्षरशः कृपा केलेली आहे. मी स्वतः त्याचे काही व्हिडिओज घेतलेले आहेत, 10 ते 12 व्हिडिओज. माइंड मॅप नावाचं एक ऍप्लिकेशन आहे, ते त्याला येत असेल, माइंड मॅप ऍप्लिकेशन. अमेझिंगली तुमचे नोट्स, तुमचं प्रेझेंटेशन, अजून मी ते सुरू नाही केलं, पण कारण मला पॉवर पॉईंटवर जरा जास्त मजा येते. पण माइंड मॅप जे वापरणारे लोक आहेत ते वापरतात, इतकं जबरदस्त वापरतात. त्यामध्ये तुम्हाला बुडून टाका.
एकदम बोलून टाक. आणि तुम्ही कॉस्ट अकाउंटिंग, चार्टर्ड अकाउंटन्सी हे तुम्ही करू नका असं तुम्हाला मी सांगत नाहीये, पण ते खूप अवघड आहे. खूप अवघड आहे. 10-10 वेळा पण बसणारे लोक बघितलेत. कॉन्फिडन्स निघून जातो नंतर, खूप त्रास होतो मग मेंटली. पण देन इफ यू आर टेक्निकली कॉम्पेटंट, मग त्यासाठी तुम्हाला काय करायचं आता? हे सर्टिफिकेट तुम्हाला ऑन करायचं असेल तर सर्वप्रथम तुम्ही, जस्ट मिनिट, सर्वप्रथम तुम्ही काय करायचं, स्वतःला टेक्निकली कॉम्पिटंट बनवायचं. म्हणजे एक्झॅक्ट काय करायचं, जस्ट सातासमुद्राकडे पलीकडे जायचं असेल, ग्लोबल सर्टिफिकेशन याचा अर्थ संपूर्ण जगामध्ये त्याची व्हॅल्यू आहे. जसं मी तुला इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं की मी चार्टर्ड अकाउंटंट असेल, पण मला ऑस्ट्रेलियामध्ये मला रेकॉग्निशन नाहीये, इंग्लंडमध्ये नाहीये, अमेरिकेत नाहीये. मी तिकडे गेलो तर ते म्हणतील ठीक आहे, तुम्ही तुमच्या देशात केलंय, आमच्या देशात पण करा. असे उद्गार एसएपीच्या बाबतीत कोणी उच्चारूच शकत नाही. हा, फार फार तर हा फरक असेल, त्यांचे जे जनरल अकाउंटिंग प्रॅक्टिसेस असतील, त्यांचे जे अकाउंटिंग स्टँडर्ड्स असतील, ते थोडे भिन्न असू शकतात. असणार म्हणजे कंट्री वाईज इट इज डिफरंट. पण दॅट इज ओके. ते ते जे आहे ते तुम्ही सेपरेटली पण तुम्ही ते लर्न करू शकता. पण सिस्टीमचं जे नॉलेज आहे, ईआरपीचं जे नॉलेज आहे, ते ईआरपीचं जे नॉलेज आहे त्याच्यासाठी तर तुम्हाला काही तडजोड तर करावी लागत नाही, किंवा असे शब्द तुम्हाला ऐकायची पाळी येणार नाही की तुम्ही आमच्या देशात पण काहीतरी कोर्स करा वगैरे. सो सिम्पल. याच्यामध्ये एसएपी सर्टिफिकेशन करण्यासाठी 5 स्टेप्स तुम्हाला, खूप महत्वाच्या 5 स्टेप्स आहेत. तर पहिल्यांदा तुम्ही तुमचा एरिया आयडेंटिफाय करा. सो आमचा एरिया आता एफआय आहे, त्याच्यामध्ये तुम्ही ट्रेनिंग घ्या, व्यवस्थित शिका, एक्झामसाठी प्रिपेअर करा. प्रॅक्टिस ऑन अ लाईव्ह सिस्टीम फॉर हँड्स ऑन एक्सपिरियन्स. जिथपर्यंत तुम्ही हे करत नाही ना, तिथपर्यंत हे सगळं जसं आपण नुसतं ऐकलं आणि समजलं आपल्याला तसं थोडा. ऍक्च्युअल तुमच्या हातामध्ये जेव्हा तो सिस्टीम असेल, त्यामध्ये तुम्ही जेव्हा कंपनी फॉर्म करणार, कंपनी कोड फॉर्म करणार, असाइन करणार, चॅलेंजेस तुम्हाला येऊ शकतात मध्ये मध्ये. मग एक्झामिनेशन आपण सबस्क्राईब करायची, सर्टिफिकेशन हब आहे त्याच्यावर जायचं आणि आपली एक्झाम बुक करायची. एक्झाम बुक केली का त्यांच्याकडून आपल्याला, आपण आपण ठरवायची की पुढच्या रविवारी, एक साधारण 15 दिवस तरी आधी आपण त्यांना तसं सांगायचं की उदाहरणार्थ 19th फेब्रुवारी सॅटर्डे आय वॉन्ट टू गिव्ह माय एक्झाम ॲट 10 AM इन द मॉर्निंग. तो साधारण हे तुम्ही त्यांना ईमेल पाठवला तर 2 दिवसामध्ये तुम्हाला उत्तर येतं की ओके, ऑल राईट, 19 फेब्रुवारी युअर अरेंजमेंट, एक्झाम अरेंजमेंट हॅज बीन मेड. एक्झाम अरेंजमेंट वगैरे म्हणजे कुठे काही ट्रेन पकडून वगैरे जायचं नसतं, आपल्या घरातच बसायचं असतं, बंदिस्त खोलीमध्ये, जिकडे आपल्या लॅपटॉपवरून ती एक्झाम होते. समोर प्रॉक्टर असतो, म्हणजे एक्झामिनर असतो, त्याला त्याच्या लॅपटॉपच्या कॅमेऱ्यातून सगळं दिसत असतं, त्यामुळे आपल्याला तिकडे हलायला डुलायला स्कोप नाही. 3 तासाचा पेपर असतो, 80 मार्क असतात. 80 मार्काचा पेपर असतो, 64% मार्क मिळवावे लागतात, 64 मार्क्स मिळवावे लागतात 80 पैकी. आणि प्रश्न असे ढग असते प्रत्येक प्रश्नामध्ये. प्रत्येक प्रश्न असं सिंपल नाहीये, प्रत्येक प्रश्नामध्ये धग असते, धग, अग्नी असतो. जसं अमिताभ बच्चन सुरुवातीचे 1 लाख रुपये अगदी सहज देतो, 10,000, 20,000, 30,000, 40,000 सहज देत जातो. काहीतरी पूछणार, विचारणार, रामलल्ला कहाँ पे है, लगेच लोक सांगणार अयोध्या. पहिले प्रश्न असे सिंपल सिंपल विचारणार, पण
जेव्हा ते एक लेवल क्रॉस करतो तेव्हा ते प्रश्न त्यांचे असे येतात की त्याच्या सगळ्या ऑन त्या काही लाईफ लाईन असतात त्या पण सगळ्या हातबल होऊन जातात. सिंपल सांगायचा हेतू असा आहे की एक्झाम जी असते ना ती अशी असते की तुमची प्रिपरेशन कशी झाली आहे त्याच्यावरती तुम्ही ती एक्झाम कशी फेस करता हे अवलंबून आहे. आणि स्टे करंट, सतत प्रवाहात राहायचं सतत. म्हणजे एक रेडिओवर किंवा टीव्हीवर एक ऍडव्हर्टाइजमेंट यायची, घर नाही जाऊंगा मैं, असं काहीतरी यायची. मला ती समजायचीच नाही काय. तर मी त्याचं काहीतरी असंच वर्जन केलंय, एस ए पी में रहूंगा मैं, घर नहीं जाऊंगा मैं. असं काहीतरी एक तुमचं एक मेंटॅलिटी तयार झाली पाहिजे. मला चान्स आहे ना, आता माझं वय आहे, आय एम जस्ट इन हार्डली 20. सो आत्ता नाहीतरी काय मी काय सीए वगैरे करायचं असेल तर 5 वर्ष पंचवार्षिक योजना लागेल. परत किती वेळा आम्ही त्याच्यामध्ये नापास होईल मला काय माहितीच नाहीये. तर त्यामुळे इव्हन चार्टर्ड अकाउंटंटला पण याच्या नॉलेजची गरज आहे, पण त्यांच्या त्या करिअरमध्ये कोर्समध्ये हे इन्क्लूड केलेलं आहे. ओके. एक्झाम देण्याचे दोन प्रकार आहेत. एक एक्झाम द्यायची किंवा 6 एक्झाम द्यायच्या. एक एक्झाम द्यायची म्हणजे एकदाच तुम्हाला बसता येतं, 20,000 रुपये किंमत आहे, एसएपी कंपनीला द्यायची. 6 एक्झाम म्हणजे एका वर्षामध्ये, हे सगळं एका वर्षामध्ये आहे. रजिस्ट्रेशन केल्यापासून 1 वर्षामध्ये, रजिस्ट्रेशन केल्यापासून 1 वर्षामध्ये 6 तुम्हाला अटेम्प्ट देता येतात. त्याची 52,000 रुपये फी आहे, 52,000. ओके. सो 20,000 वन अटेम्प्ट, 6 अटेम्प्ट 51,000. आता तुम्ही FI मॉड्यूल सिलेक्ट केलं समज, पहिला अटेम्प्ट आपला नाही झाला, मग परत आपण अभ्यास केला, 1 वर्षाचा काळ असतो ना आपल्याकडे. दुसरा अटेम्प्ट पण नाही झाला, तर अभी तीसरा आइटम अगर नहीं हो गया तो तुम्ही त्या एक्झामला तिकडे फ्रीज होता, ब्लॉक होता. मग बाकी तुमचे जे 3 अटेम्प्ट राहिले, ते 3 अटेम्प्ट तुम्ही दुसरं कुठलं तरी मॉडेल कंट्रोलिंग वगैरे निवडायचं. पण FI झालं नाही तर कंट्रोलिंग म्हणजे फार अवघड आहे हो. त्यामुळे पहिल्या अटेम्प्ट मध्येच त्याला क्लिअर करायचं. पहिल्या मग क्लिअर क्लिअर करायचं असेल तर काय करायचं, तर ते सिस्टीम हातात पाहिजे, सगळं वाचलं पाहिजे काय आहे ते. इथे ते गुगलमध्ये इतकं त्याचं अफाट डिस्क्रिप्शन आणि सगळ्यांनी आधी आतापर्यंत केलेलं डिस्कशन्स आहेत, त्यातून नेमकं आपल्याला काय करायचंय. एक्झाम पुरता फक्त तेवढाच विचार करायचा की मला ती सिस्टीम समजली पाहिजे, एक्झामिनेशन पॅटर्न समजला पाहिजे आणि पास व्हायचंय बस. बाकी त्याच्यानंतर मग तुम्ही बरोबर एकदा प्रवाहात आला का करायला लागतं. ज्या SAPच्या इन्स्टिट्यूट आहेत ते 4 लाख रुपये फी घेतात, 4 lakhs. जे खूप म्हणजे ज्यांच्या ते पॅरेंट्स दोघेही कमवत आहेत ते देऊ शकतात, पण अदरवाईज एक सामान्य परिस्थितीमध्ये असणाऱ्यांना हे फार मोठी अमाऊंट आहे. ओके. सो त्यासाठी मी तुम्हाला काय म्हटलं की या 4 लाखच्या भानगडीत तुम्ही पडू नका. तुम्ही पहिल्यांदा तुम्ही काय करा की SAP FI 30 days चॅलेंज हा तुम्ही कोर्स करा विथ मी. त्याची फी फक्त 2,500 ठेवली. सो पे मी ऑन गुगल पे नंबर 9892004725. ओके. आणि 1 महिन्याचा हा कोर्स झाला का 1 महिन्याचा तुम्ही कॉस्टिंगचा कोर्स करा. सगळे कॉस्टिंगची सेटअप पण तुम्हाला समजतील. व्हिडिओ परत परत बघा, परत परत बघा. त्याची पण फी फक्त 2,500 आहे, 1 महिन्याचा कोर्स आहे. आणि ते केल्यानंतर मग तुम्ही देन यू डिसाइड, तर तुम्हालाच वाटेल की येस, नाव आय नो व्हॉट इज द सिस्टीम, आय नो व्हॉट इज FI, आय नो व्हॉट इज CO. भले मी त्याच्यामध्ये असा एकदम तरबेज नसेल, कारण हे आता जे आपण करतोय ना तर इट इज हा थोडा एक पार्ट आहे त्याचा. पण पार्ट जरी मला समजला तरी मग पुढचं काय असेल त्याच्या पुढे ते समजून घ्यायला मी आय एम व्हेरी इगर. हे तुम्ही करा आणि आणि डेफिनेटली तुमच्या करिअरमध्ये एक नवीन पहाट उजाडलेली असेल. ओके. असं मला नक्कीच वाटतं. विच हॅज डेफिनेटली हॅपन विथ मी, दिस हॅपन विथ माय सन, दिस हॅपन विथ मेनी ऑफ द कलिग्स.
many teachers which I know in SAP field. फक्त आपलं एक लक्ष असलं पाहिजे की हे करायचं म्हणजे करायचंच. ओके, सो आय थिंक वी मस्ट स्टॉप नाउ, इट्स टू लेट. काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारा, अदरवाइज यू कॅन से गुड नाईट टू इच अदर. येस ओंकार, सानिका, पायल, काही विचारायचंय का? हॅलो. हो सर. Okay, so we can close for today. So good night to all.